गेली 2 दिवसापासून शेवाळवाडी परिसरामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलेला आहे। कालच शेवाळवाडी गावातील भावरा वस्ती या ठिकाणी बिबट्या 3 लोकांना त्या ठिकाणी आढळून आला। याच्यामध्ये द्राक्ष बागायतदार संघामध्ये दुपारी 2 वाजता बिबट्या त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना दिसला आणि त्यांच्यामध्ये खूप धांदल उडाली। त्यानंतर बिबट्या काल रात्री सुद्धा काही तरुण मुलांना त्या ठिकाणी दिसलेला आहे। कालच मी हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय संजय मोगले साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना तसेच वनपाल अधिकारी वनरक्षक या सर्वांनाच त्या ठिकाणी बोलावून घेतलं होतं। आम्ही बिबट्या ज्या ज्या ठिकाणी फिरला त्या स्थळाची पाहणी केली, त्याच्या पावलांचे ठसे त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि आजही बिबट्या याच परिसरात आहे। मी या निमित्तानं वन अधिकाऱ्यांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की या ठिकाणी बिबट्याचा ज्या ठिकाणी वावर आहे त्या ठिकाणी कॅमेरे लावावेत, प्रसंगी पिंजरा त्या ठिकाणी आपण मागितलेला आहे। आवश्यकता पडल्यास इतरही गोष्टींची त्या ठिकाणी आपण फोर्सची मागणी करू। मी या निमित्तानं स्थानिक नागरिकांना विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की रात्री अपरात्रीच्या वेळेस आपण कृपया बाहेर पडू नका। कामाशिवाय एकटं दुखतं आपण त्या ठिकाणी बाहेर जाऊ नका, कारण आपण पाहतोय की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बिबटे हे खूप मोठ्या प्रमाणावर त्यांची संख्या वाढलेली आहे आणि ते सगळीकडे फिरतायत। अनेक गावांच्या मध्ये, अनेक शहरांच्या मध्ये मानवांच्यावर सुद्धा विशेषतः लहान मुलं आणि वयोवृद्ध नागरिकांच्यावर त्या ठिकाणी हे बिबटे हल्ले करत असतात, जनावरांच्यावर हल्ले करतायत। त्यामुळे आपण स्वतः त्या ठिकाणी आपली आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी अशा प्रकारची मी आपल्या सर्वांना विनंती करतो। आम्ही सर्वजण सतर्क आहोत। पोलीस, स्थानिक पोलीस असतील किंवा वन कर्मचारी यांच्या मदतीनं आम्ही त्या ठिकाणी पुढील सर्व ज्या गोष्टींची काळजी घ्यायची त्या गोष्टींची काळजी आम्ही या ठिकाणी घेतोय। मी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी स्वतःची खबरदारी घ्यावी। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।